कुर्ल्यातील मदर डेअरीची 8.5 हेक्टर जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाला देणार. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय. कॅबिनेट मंत्र्यांकडून राज्यमंत्र्यांना अद्यापही अधिकारांचा वाटप नसल्याचं चित्र. राज्यमंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्र्यांसंदर्भात तक्रार करणारं 2 वेळा पत्र. वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती. ठाकरेंचा पक्ष जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर, मंत्री गिरीश महाजनांचा दावा. तर धमक्या देऊन पक्ष फोडणारे दलाल म्हणजे महाजन. संजय राऊतांकडून खरपूस समाचार. निवडणुकीच्या काळात महायुती सरकारमुळे ओबीसी विद्यार्थी झळकला परदेशी शिष्यवृत्तीच्या जाहिरातीत. मात्र प्रत्यक्षात चंद्रपुरातील रोहित दिवसेच शिष्यवृत्तीसाठी ठरला पात्र. नाशकात उबाठाला मोठा धक्का बसण्याची शक्यता. पक्षात संघटनात्मक बांधणी करताना विश्वासात घेतलं जात नसल्यानं सुधाकर बडगुजर नाराज. बडगुजर लवकरच उबाठाला रामराम करण्याच्या विचारात. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारतींची भेट. दोघांमध्ये सदिच्छा भेट झाल्याची माहिती. वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणी राजेंद्र सुशील हगवणेच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ. तर निलेश चव्हाणच्या पोलीस कोठडीत 4 दिवसांची वाढ. जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पुलाच्या उद्घाटनाची तारीख अखेर ठरली. 6 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन. मणिपूरमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. पूरपरिस्थितीमुळे रस्ते आणि घरं पाण्याखाली. मुसळधार पावसाची ड्रोनची दृश्य समोर. भारताचं सुरक्षा कवच आणखी मजबूत होणार. रशिया 2026 पर्यंत सर्व S-400 एअर डिफेन्स सिस्टीम देणार.